जय शिवराय मित्रांनो. आज मी आहे सोमनाथमध्ये. कालची जी अहमदाबादची मॅच होती त्याच्यानंतर मी आज पहाटेच्या ट्रेननी वेरावलला आलो आणि वेरावलवरून सोमनाथला आलो. इथेच बाजूला 6-7 किलोमीटर वेरावल जंक्शन आहे. आणि आता माझ्या समोर जो नजारा आहे दाखवतो. श्री सोमनाथ. म्हणजे इथे येण्याचं एवढे दिवसाचं जे स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं. सोमनाथ मंदिराला मी आलोय, तर दर्शन घ्यायचंय. इथे ॲक्च्युली मी दुपारीच आलो होतो, बट इथे ह्युमिडिटी खूप जास्त आहे आणि खूप ऊन होतं. तर मग दुपारचा थोडा वेळ मी हॉटेलमध्येच थांबणं बेटर प्रेफर केलं. जेवण वगैरे झालं, थोडासा आराम केला आणि आता ऊन जरा कमी झाल्यावर मी निघालोय. सोमनाथ मंदिर आणि बाणगंगा करायचा माझा प्लॅन आहे. तर मी आता सोमनाथ मंदिर करतोय आणि बघू कसं कसं टाइम मॅनेज होईल, तसं मी पुढचे स्पॉट करायला जाईल. ही फक्त दुपारची झोप जाण्यासाठी. गरमी खूप आहे, पण आपल्याला फरक नाही पडत. चहा प्यायचं, मजात राहायचं. आपण आलं तर मंदिर कॉरिडॉर मध्ये. हा प्रॉपर मंदिर कॉरिडॉर आहे. इकडे समोर मंदिर आहे या साईडला. जर तुम्ही फ्लाईटनी सोमनाथला येत असाल तर याचा सगळ्यात जवळचा एअरपोर्ट आहे दीव आणि राजकोट. अहमदाबादवरूनही तसे बरेच ऑप्शन आहेत आणि एअरपोर्टवरून बाहेर पडलं की प्रायव्हेट कॅब आणि बसने तुम्ही आरामात सोमनाथला येऊ शकता. जर ट्रेननी इथे यायचं म्हणलं तर वेरावल हे इथलं सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन आहे आणि हे स्टेशन बऱ्याच मोठ्या शहरांशी कनेक्टेड आहे. त्यामुळं बऱ्याच मोठ्या शहरांपासून वेरावलची डायरेक्ट कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळून जाईल. आणि वेरावलपासून सोमनाथ फक्त 5-6 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे तिथून तुम्ही शेअरिंग रिक्षा आणि बस करून इझिली पोहोचू शकता. दर्शन झालं, सुंदर असं दर्शन झालं. आता आतमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक कुठलंच गॅजेट वगैरे काहीच अलाउड नाहीये. मंदिर इतकं खूप सुंदर आहे. दर्शन एकदम प्रसन्न वाटलं. आणि आता संध्याकाळ झाली, ऑलमोस्ट अंधार झालाय, पण आपल्याला आता समुद्र दर्शन पथवर जायचंय. आता इथून मंदिराच्या एक्झॅक्ट थोडंसं पुढून तिकडे समुद्र दर्शन पथ आहे. तो पूर्ण तिकडे मंदिराच्या बाजूनी, समुद्राच्या पूर्ण कडेकडेनी मंदिराच्या साईडनी दुसऱ्या बाजूला निघतो. आणि आता ते राऊंड मारून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. हे आहे मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार. बरोबर त्याच्या समोर इकडे तुम्हाला एक आय एम नॉट शुअर बट एक पुतळा आहे कोणत्या तरी महाराजांचा. आणि बरोबर त्याच्या बाजूलाच तुम्ही इथे बघाल तर ओशन व्ह्यू म्हणून एक गेट आहे, समुद्र दर्शन पथ, जिथून तुम्ही त्या कॉरिडॉरला जाऊ शकता. तो जो दर्शन पथ आहे त्याला 5 रुपये तिकीट आहे पर हेड. तर आता तिकीट काढून आपण पुढे चाललोय. मंदिरच्या मागच्या बाजूला हा एकदम भारी वॉकवे बनवलेला आहे. एका बाजूला हा अथांग अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला आपलं भव्य सोमनाथ मंदिर. इथे चालताना समुद्राचा जो गार वारा चेहऱ्यावर लागतो ना, तो प्रवासाचा सगळा थकवा एका सेकंदात गायब करतो. इथे एकदम कॅज्युअल आणि शांत वाटतं. जर तुम्ही सोमनाथमध्ये मुक्कामी असाल तर या वॉकवेला सायंकाळी नक्कीच फेरफटका मारू शकता आणि तुमचा दिवसभराचा थकवा आरामात घालवू शकता. हा तो ट्रॅक आहे संध्याकाळचा. समोर मंदिर आहे जिथे आपण मगाशी गेलो होतो. हा ट्रॅक आता मंदिराच्या इकडेच चाललाय पुढे. दिवसाच्या गरमीमुळे इथे थोडं फिरणं मुश्किल आहे, पण जर तुम्ही ह्या टायमाला येत असाल, हा पण टाइम थोडासा जास्त अंधाराचा झाला, बट 5 ते 7च्या मध्ये येत असाल ह्या दरम्यान, उन्हाळ्याच्या दरम्यान, तर भरपूर उजेड असतो आणि त्या दरम्यान तुम्ही फिरणं खूप इझिली तुम्हाला म्हणजे उजेडामध्ये फिरू शकता. आजूबाजूचे ठिकाण तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतात. इकडे अथांग असा समुद्र आहे. आता सध्या अंधारामुळे तो दिसत नाही व्यवस्थित, बट हा बीच आहे. ह्या साईडला पूर्ण बीच आहे जो की सकाळच्या टायमाला ओपन असतो, एंट्री ओपन असते. आता सध्या संध्याकाळची भरतीमुळे वगैरे एंट्री बंद करतात ते.
हा आहे मंदिराचा नजारा. समोर समुद्र. एक अजून एक मजेशीर एक इंटरेस्टिंग गोष्ट या मंदिराची. हे जे मंदिर आहे हे मंदिराच्या समुद्र फेसिंगची बाजू आहे. म्हणजे इकडे समुद्र आहे आणि इकडे मंदिर आहे. तर या मंदिराच्या समोर हा एक खांब दिसतोय. ज्या खांबावरती तुम्ही जर बघू शकत असेल तर वरती एक लाल कलरचा बाण आहे, जो समुद्राच्या दिशेला तोंड करून आहे. त्याचं असं आहे की त्या खांबावरती पलीकडच्या बाजूनी एक श्लोक लिहिलेला आहे संस्कृतमध्ये, ज्याचा अर्थ असा आहे की इथून पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवापर्यंत जमिनीचा तुकडा नाहीये, असं त्या श्लोकचा अर्थ आहे. आणि ते खरं आहे ऍक्च्युली की जरी तुम्ही गुगल मॅप बघितला तर ह्या खांबापासून खालच्या तुम्ही पृथ्वीच्या साऊथ पोल पर्यंत जमिनीचा कसलाच तुकडा नाहीये. तर हे त्यावेळेस लिहिलं गेलंय ज्यावेळेस आपल्याकडे कोणती टेक्नॉलॉजी नव्हती, कोणतंही ओशन एक्सप्लोरिंग झालेलं नव्हतं. अशा वेळेस तो खांब बनवलेला आहे, तो श्लोक लिहिलेला आहे. त्यावेळेस शास्त्र काय सांगतं हे कधी कधी आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. आता मंदिराच्या लाईट्स चालू झाल्या आणि आता काय सुंदर दृश्य दिसतंय मंदिराचं. तर या ट्रॅकवरती आता मी सोमनाथ मंदिराच्या समोर आहे आणि खूप सुंदर संध्याकाळ गेली आहे माझी. आणि आजचा दिवस पण खूप छान गेला. जास्त दुपारी फिरता नाही आलं, बट संध्याकाळचा जो काही दर्शनाचा भाग झाला आणि जो काही आत्ताचा हा परिसर एक्सप्लोर करणं झालं, खूप सुंदर असा अनुभव होता. आणि ह्या मोमेंटला हा ब्लॉग मी इथे संपवतोय. आता यानंतर मला उद्या सकाळी इथून निघायचं आहे. तो यापुढे जास्त आता कोणता स्पॉट नाही माझ्याकडे फिरायला. तर हा ब्लॉग कसा वाटला, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर जर्नी आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवीन व्हिडिओची वाट नक्की बघा. जय हिंद.